निसर्गाच्या कुशीत केला मादक संभोग. मी एक सोलो ट्रॅव्हलर होतो. म्हणजे एकट्याने प्रवास करणे. मला आधीपासूनच फिरायची खूप जास्त आवड होती. शाळेच्या म्हणा किंवा कॉलेजच्या म्हणा, मी एक पण ट्रिप कधी सोडली नव्हती. मी जसा मोठा होऊ लागलो तसे मला एकट्याने फिरण्याची खूप आवड निर्माण झाली. याने खूप फायदे होतात. एक तर तुम्हाला कोणाच्या मागे लागावे लागत नाही की बाबा रे चल आपण ट्रिपला जाऊ वगैरे ते म्हणायचे. दुसरे की तुमचा खर्च खूप कमी होतो. तुम्ही एकटेच असल्याने तुम्ही कुठे पण आरामात राहू शकता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला पाहिजे तिथे तुम्ही अगदी आरामात जाऊ शकता. त्यामुळे मी खूप आधीपासूनच एकटा भटकंती करत असे. मी एकदा असेच माझ्या मित्राशी याबद्दल बोलत असताना तो मला म्हणाला, अरे मला एक वेबसाईट माहीत आहे. जिथे तुझ्यासारखेच सगळे लोक असतात. तुम्हाला जर वाटले तर तुम्ही मिळून पण कुठे पाहिजे तिथे जाऊ शकता. तुला पाहिजे तर एकदा बघून घे ती साईट. माझ्या आवडीचे होते म्हणून मी लगेच ती वेबसाईट बघितली. खरेच ती माझ्या कामाची होती आणि त्यामुळे मी तिथे माझे प्रोफाईल तयार केले. तिथे माझ्यासारखी जितके मुले होती त्यापेक्षा कितीतरी जास्त मुली होत्या. ते बघून मी अवाक झालो. मी 2-3 दिवस काही त्याकडे बघितले नाही. एकदा मला असाच रिकामा वेळ असताना मी सहज म्हणून ते ओपन केले तर मला 2-3 मेसेजेस आलेले मी बघितले. ते एकाच आयडी वरून आले होते. मी ते ओपन करून बघितले तर ते एका मुलीने मला पाठवले होते. त्यामुळे मी जरा जास्तच उत्सुक झालो. मी माझ्या प्रोफाईल यामध्ये थंड हवेचे असे एक ठिकाण लिहिले होते की ते खूप दुर्गम ठिकाणी होते. तिला पण तिथे जायचे होते आणि त्यामुळे माझ्यात तिने रस घेतला होता. तिला पण निसर्गाची आवड होती. तेव्हापासून आम्ही काही दिवस पुढे बोलू लागलो. नंबर पण आम्ही एकमेकांचे घेतले. ती नशिबाने माझ्याच गावातील मुलगी होती. पण प्रोफाईलमध्ये मुद्दाम तिने दुसरे गाव टाकले होते. आम्ही मग एकदा भेटायचे ठरवले. कारण तिने काही प्रोफाईलला तिचा फोटो लावला नव्हता. एका कॉफी शॉपमध्ये आम्ही भेटायचे ठरवले आणि त्या दिवशी मी तिला भेटलो पण. तिचे नाव प्रिया होते. ती खूपच मादक होती दिसायला. तिची उंची, तिची फिगर, तिची छाती, तिची कंबर, तिची गांड आणि तिच्या मांड्या सगळेच कसे एकदमच कडक असे होते. तिला बघून मी मनोमन खुश झालो की अशा मुली बरोबर फिरायला मिळाले तर किती मजा येईल असा विचार मी केला. आम्ही खूप वेळ बोलत होतो आणि मग शेवटी आम्ही एकत्र जाण्याचे ठरवले. त्या दिवशी आम्ही दोघे बाहेर पडलो. गरजेचे साहित्य फक्त होते आमच्याकडे. खूपच लांब होते ते ठिकाण. आम्ही कसे तरी करत करत तिथे एका छोट्या गावात पोहोचलो. एक दिवस तिथे मुक्काम करून आम्ही मग सकाळी त्या थंड प्रदेशात राहायला जाणार होतो. आम्ही बरोबर तंबू घेतला होता आणि त्यातच आम्ही राहणार होतो कारण तिथे वर राहायची काही सोय नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच आम्ही बाहेर पडलो. दोघांनी पण खूप गरम कपडे घातले होते. तिच्या त्या स्वेटरमधून पण तिचे छातीचे ते गोलाकार उरोज मला स्पष्टपणे उठून दिसत होते. तिच्या ट्रॅकमधून तिच्या निकरच्या कडा जशा मला दिसत होत्या तसेच तिचा गांडीचा गोल आकार पण मला स्पष्टपणे दिसत होता. तिला बघून मी तिच्या शरीराकडे बघण्यास स्वतःला रोखू शकलो नाही. आम्ही वर गेलो आणि तिथले वातावरण बघून खूपच खुश झालो. एका बाजूला आम्ही आमचे सामान ठेवले आणि फिरायला म्हणून चालत चालत खूप पुढे पुढे जाऊ लागलो. तिथले वातावरण इतके थंड होते की आम्ही जे कपडे घातले होते ते पण आम्हाला पुरेना असे वाटू लागले. त्या कपड्यातून पण आम्हाला थंडी वाजू लागली होती. एके ठिकाणी आम्ही असेच दंगा मस्ती करत असतानाच तिचा पाय अचानक सटकला. ती खाली पडत असतानाच मी तिला माझ्या हाताने पकडले आणि तिला वर घेतले.
हे करत असताना मी तिला तिच्या काखेत पकडले होते आणि तिला वर घेत असताना माझा हात तिच्या छातीला पण खूप वेळ लागत होता. त्यामुळे तिला वाचवण्याकडे माझे लक्ष अजिबात नव्हते. होते ते तिच्या छातीकडे. तिला पण ते समजले पण ती काही बोलली नाही. एव्हाना संध्याकाळ झाली आणि आम्ही परत निघालो. खाली तर आम्ही जाणार नव्हतोच म्हणून मग आम्ही तंबू मारला आणि आत बेड करू लागतानाच तिच्या लक्षात आले की तिचा बेड तर खाली त्या गावात राहिला होता. आता खरी मजा येणार होती हे मी ओळखले. मी मुद्दामच काही बोललो नाही. तिला तर खूपच जास्त थंडी वाजत होती. तीच मला मग म्हणाली, आपण आजची रात्र कशी तरी तुझ्याच बेडवर काढूया. असे म्हणताच मी लगेच तिला होकार दिला आणि मी माझ्या बेडवर तिला पण घेतले. ती तर मला जरा कमी मिठी मारूनच झोपली होती. तिचे आणि माझे कपडे इतके थंड झाले होते की त्या कपड्यांच्या गारपणामुळेच आम्हाला जास्त थंडी वाजत होती. बाकी माझ्याकडे जे पांघरून होते ते खूपच गरम होते. ते बघून मी तिला म्हणालो, आपण हे कपडे काढून टाकूया आणि फक्त पांघरुणात झोपूया का, त्यामुळे तुझी थंडी नक्कीच कमी होईल. तेव्हा ना जसा मी तिच्या शरीराच्या स्पर्शाने गरम झालो होतो तसे ती पण गरम झाली होती. तिने लगेच होकार दिला आणि आम्ही आमचे ते कपडे काढून टाकले. ती माझ्या कुशीत शिरली आणि तिच्या छातीला माझी छाती लागली. आता तिची छाती पेक्षा मला नीट लागत होती आणि तिला जास्त ऊब पण येत होती. तिला थोडे बरे वाटू लागताच ती मला म्हणाली, हे पण कपडे थंड आहेत रे, आपण हे पण कपडे काढूया म्हणजे अजून जास्त बरे वाटेल आपल्याला. तिने स्वतःहून असे म्हटल्यावर मी कशाला काय म्हणतो. आम्ही सगळे कपडे काढले आणि आम्ही दोघे पण पूर्ण नग्न झालो. ती जशी पुन्हा एकदा माझ्या कुशीत शिरली तसे तिच्या स्पर्शाने माझा सोटा कमालीचा कडक झाला. तिचे ओठ माझ्या ओठांच्या जवळ आले होते. तिची छाती माझ्या छातीवर दबली गेली होती. तिच्या योनीवर माझा सोटा जाऊन थांबला होता. आम्ही दोघे पण खूप उद्युक्त झालो होतो. ती माझ्याकडे रोखून बघत होती आणि मला म्हणाली, माझ्या तोंडातून गरम हवा सोड ना प्लीज. असे म्हणताच मी माझे तोंड तिच्या तोंडात दिले आणि तिच्यावर चुंबनांचा वर्षाव सुरू केला. तिचे ते कमालीचे नाजूक ओठ मी जसे जसे चोकू लागलो तसे तसे ती पण गरम होऊ लागली. तिने माझा सोटा लगेच तिच्या हातात घेतला आणि ती त्याला हलवू लागली. तिचा हात लगताच माझ्या सोट्याचा आकार खूपच मोठा झाला. तो कडक सोटा तो अधिकाधिक ताकदीने हलवू लागली होती. तिला मी बाजूला केले आणि तिच्या छातीला माझ्या हाताने जोरजोरात दाबून तिला मोठे केले. तिच्या छातीचे निप्पल्स मी मग माझ्या तोंडात घेत त्यांना चोकू लागलो. चोकून चोकून मी ते खूपच मोठे केले. मला आता सावरणे शक्य नव्हते. मी तिला उठवले आणि मी खाली झोपलो. तिला मी माझ्यावरून येण्यास सांगितले. तिने माझ्याकडे गांड केली आणि ती माझा सोटा चोकू लागली. तिच्या तोंडात माझा सोटा अगदी आरामात गेला. ती एकसारखे तिचे तोंड वर खाली करत होती आणि माझा सोटा चोकून काढत होती. इकडे मी पण तिच्या योनीवरून माझी जीभ फिरवायला चालू केली होती. तिच्या गांडीचे भोक आणि योनीचे भोक दोन्ही पण अगदी कसे मादक होते. चाटून चाटून मी तिची योनी ओलीचिंब केली होती. खूप वेळ आम्ही एकमेकांचे ओरल केले आणि मग मी तिला खाली झोपवले. तिचे दोन्ही पाय मी फाकवले आणि तिच्या योनीत मी माझा सोटा हळूहळू करत कोंबू लागलो. तिचे दोन्ही पाय मी माझ्या खांद्यावर घेताच तिची योनी अधिक मोकळी झाली आणि मग माझा सोटा पूर्णपणे तिच्या योनीत गेला. मी मग माझी कंबर प्रचंड वेगाने जोरजोरात मागे पुढं करत हलवू लागलो आणि तिला ठोकून काढू लागलो. ऐन थंडीत मी तिला ठोकून काढत असल्याने आम्हाला दोघांना पण त्याचा आनंद जास्तच मिळत होता. खूप वेळ तिला मी प्रचंड ताकदीने ठोकून काढले आणि मग मी माझे सगळे वीर्य तिच्या योनीत सोडले आणि मग कुठे आम्ही दोघे शांत झालो. त्या रात्री मी तिला ठोकून काढले आणि तेव्हापासून मी नियमित तिला ठोकून काढू लागलो होतो.